नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर चाचणीबाबत. निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर चाचणी माहे फेब्रुवारी 2026 यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढील अध्ययन स्तर चाचणी दिनांक 23 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. तर म्हणून सर्व संबंधितांनी आवश्यक तयारी करून चाचणी नियोजनानुसार ती पूर्ण करावी अशी विनंती. या संदर्भात हे अपडेट आहे. तर माहे फेब्रुवारी 2026ची चाचणी ही मागच्या 23 फेब्रुवारीपासून तर 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली आणि मुदतवाढ 5 मार्चपर्यंत केली होती. आता सदर चाचणीची नोंद पूर्ण झालेली आहे आणि आता पुढची चाचणी जी मार्च महिन्याची चाचणी आहे ती 23 मार्च 2026ला सुरू होणार असल्याचे यात कळविले आहे. तसेच यापूर्वी नोंदवलेल्या चाचण्यांच्या आधारे आपण आपल्या वर्गाचा सरासरी अध्ययन स्तर ॲपमध्ये पाहून डाउनलोड करू शकता. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की जे वर्ग शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील त्यांनी आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी सुद्धा जे यापूर्वी ज्या नोंदवलेल्या चाचण्या आहेत त्याच्या आधारे आपण जो अध्ययन स्तराचं नोंदणी केलेली आहे त्यानुसार त्याचं विश्लेषणसुद्धा आपल्याला ॲपमध्ये उपलब्ध आहे. ते डाउनलोड करून आपण पाहू शकता. या विश्लेषणाच्या आधारे आपण वर्गातील विद्यार्थ्यांचा सरासरी स्तर कसा वाढवता येईल यासाठी योग्य नियोजन आणि प्रयत्न करावेत असं म्हटलेलं आहे. खरंच महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपला वर्ग म्हणजे मागील 3 महिन्याच्या अध्ययन स्तरामध्ये कशा प्रकारे आपण पुढे आलो आहोत आणि आता सध्या कोणत्या स्तरापर्यंत विद्यार्थी पोहोचले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात ही अपडेट आहे. ॲपमध्ये शिक्षकांना अतिशय महत्त्वपूर्ण काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्तरनिहाय काही व्हिडिओ आहेत की आपल्या स्तराच्या वाढ कशी करता येईल यासाठी व्हिडिओ आहेत. कोणतं शैक्षणिक साहित्य वापरावं या संदर्भात सुद्धा माहिती आहे आणि त्या वर्गाचा सरासरी अध्ययन स्तर आहे, त्या वर्गाचा वर्गनिहाय स्तर आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बाबी या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. बऱ्याचदा शिक्षक फक्त परीक्षापुरतंच किंवा चाचणीपुरतं या ॲपचा वापर करतात, पण खरं म्हणजे चाचणी झाल्यानंतर ॲपमध्ये भरपूर महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत आणि त्या दृष्टीने आपण जर ते बघितलं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करू शकतो. म्हणून आपण विश्लेषण आधारे आपण विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी जो कृती कार्यक्रम आहे तो सुद्धा आपल्याला यात बघायला मिळतो आणि तो आपण त्या दृष्टीने पाहून आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं अपेक्षित आहे. कारण 23 मार्च 2026 पासून पुन्हा चाचणी सुरू होणार आहे आणि त्याची तयारी आपल्याला आतापासूनच सुरू करावी लागणार आहे. दैनंदिन याच्यामध्ये वाचनाची चाचणीसुद्धा आपण AI वाचन सराव ज्याच्याद्वारे करू शकतो. AI वाचनाचा सराव जर केला तर वाचन चाचणीमध्ये ज्या प्रत्यक्ष चाचणी आपण घेतो त्यावेळेस निश्चितच त्याचा फायदा होतो आणि इतर तीनही जे इतर कौशल्य आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला तयारी या दृष्टीने करता येऊ शकते. तर आजच्या या महत्त्वपूर्ण अपडेटच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना एक महत्त्वपूर्ण आव्हान असेल की आपण या ॲपचा वापर नियमित करा, दररोज करा. जसे आपण व्हॉट्सअप, फेसबुक किंवा अन्य ॲपचा वापर दररोज करत असतो तसंच निपुण महाराष्ट्र ॲपचा वापर दररोज दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये आपण केला पाहिजे. या दृष्टीने आपण आतापासूनच सुरुवात करा. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. आता हे विश्लेषण पाहताना फेब्रुवारी 2026च्या चाचणीनंतर शिक्षक लॉग इनमध्ये निपुण अंतर्गत अध्ययन स्तर चाचणी पूर्ण झाल्यावर सरासरी अध्ययन स्तर आपापल्या तुकड्यांचं पाहू शकतात. या संदर्भात एक या प्रतिमाचित्राद्वारे आपल्याला समजता येईल की शिक्षक लॉग इनवर अध्ययन स्तर चाचणीच्या दृष्टीने हे वरील प्रमाणे आयकॉन दिसत आहेत. शाळेचे विश्लेषण पहा, वैयक्तिक साहित्यसुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे पाहता येईल ते सुद्धा आहे. विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी आपण या ॲपच्या मदतीने निश्चित कार्यवाही करा. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि या ॲपला नियमित वापर करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. अतिशय महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होती म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. तर या प्रतिमा चित्रात दिसत असलेले सर्व आयकॉन्स जे आहेत त्याचा वापर आपण नियमित करा आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.